प्रियजनो, आजच्या ह्या मीटिंगमध्ये तुम्हा सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्तामध्ये स्वागत आहे. आजचा हा दिवस प्रभूने आपल्यासाठी विशेष रीतीने तो दिलेला आहे. त्याबद्दल आपण त्या परमेश्वराला आपण गौरव देऊया. आणि आम्ही पाहतो की आज संपूर्ण जगभर हा पेंटेकॉस्टल दिवस हा साजरा केला जात आहे. आणि पुष्कळशा आपल्या लोकांनी नवीन संकल्प केलेले आहेत आणि त्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावर त्यांनी आपला विश्वास ठेवलेला आहे. आणि म्हणून आज प्रभूचं वचन आपल्याकडे येत असताना, प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये असताना त्याने आम्हाला कोणतं आश्वासन दिलेलं आहे ते यावेळेस आम्ही पाहणार आहोत. योहान सुवर्तमानाचा 14वा अध्याय आणि 16व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे, मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्याने तुम्हाबरोबर सदा सर्व काळ राहावे. देवबापाला गौरव असो, त्याची स्तुती असो. आणि आज पवित्र आत्मा हा सदा सर्व काळासाठी आम्हाला तो दिलेला आहे. म्हणून आपण प्रभूला गौरव देऊ. आणि आज आपण देवबापाच्या वचनाकडे जात असताना आपल्याला पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन मिळावं. पवित्र आत्मा आम्हाला कशासाठी दिलेला आहे, तर जे सत्य वचन आहे देवाचे, जे सत्य वचन आम्हाला समजण्यासाठी त्याने तो आम्हाला चांगला आत्मा दिला. त्याबद्दल आपण प्रभूला गौरव देऊ. आणि आपण प्रार्थना करू की प्रभूने आपलं सहाय्य करावं, त्याच्या वचनाच्या द्वारे त्याने आपल्याशी बोलावं. आपण प्रार्थना करू. हे स्वर्गाचे आसरोड असणारा सर्व शक्तिमान गौरव जिवंत देवबापा येशू ख्रिस्त त्याच्या नावाने आज आम्ही तुझ्याकडे आलेलो आहोत. हे पवित्र आत्मा, आम्ही तुला विनंती करतो की त्या सर्व समर्थाच्या पायाजवळ तो आम्हाला घेऊन जा. तुझं वचन आमच्यासाठी, आमच्या आध्यात्मिक जीवनासाठी काय आहे बापा, ते वचन तो आम्हाला तू समजू दे. बापा, मी तुला विनंती करतो की जे ऐकणारे आहेत त्यांना तो कृपादान प्राप्त होऊ दे. जे बोलणारे आहेत देवबापा, त्यांच्या ओठाला आणि जिभेला तू स्पर्श तू कर. आणि हो प्रभू, आमचा विश्वास आहे की जे आमच्याकडे येणारे वचन आहेत देवबापा, ते तू आशीर्वादित तू करणारा तू देव आहेस. म्हणून बापा, ह्या सानिध्याबद्दल आम्ही तुला गौरव देतो, आम्ही तुझी स्तुती देतो. म्हणून सर्व विनंती आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याचं नाव मागतो, म्हणून तो ऐकते ते. थँक्यू लॉर्ड जीसस. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आपले स्वागत आहे. हालेलुया. असेंब्ली ऑफ गॉड चर्चच्या कन्यातर्फे आपले स्वागत आहे यूट्यूब आणि झूम मीटिंग यामध्ये. हालेलुया. जे पवित्र आत्म्याने प्रेरणा दिलेली आहे, मार्गदर्शन केलेलं आहे. आपण बायबल उघडूया आणि एक वचन काढूया. स्तोत्रसंहितेचं पुस्तक 62वा अध्याय, त्यातील 11वं वचन. पास्टर पाटोळे आपल्यासाठी ते वाचते. एकदा देव बोलला आहे, मी दोनदा हे ऐकले आहे की सामर्थ्य देवाचे आहे. हालेलुया. जे पवित्र आत्म्याने प्रेरणा दिलेले आहे, मी हेडिंग टाकलेलं आहे मीटिंगचं की सामर्थ्य देवाच्या आहे. हालेलुया. जोपर्यंत वळून तुम्हाला आशीर्वाद मिळत नाही तोपर्यंत तुम्ही आशीर्वादित होणार नाही. प्रत्येक उत्तम देणगी, प्रत्येक उत्तम दान हे वळून आहे. हालेलुया. वळून म्हणजे काय? परमेश्वराकडून आहे. हालेलुया. प्रभू श्रीचं स्वतः म्हणला, जे त्याला धरून देत होते पिलात, हालेलुया, म्हणजे ज्याने त्याला वधस्तंभावर खेळण्यासाठी दिलं, त्या पिलाताला प्रभू ख्रिस्त म्हणला की तुला वळून अधिकार मिळाला नसता तर तो माझ्यावर बिलकुल चालला नसता. हालेलुया. हालेलुया. तर मी तुम्हाला 7 गोष्टी ह्यामधून सांगणार ह्या मीटिंगमधून. आणि जर तुम्ही या पूर्ण 7 गोष्टी ऐकाल तर तुम्ही नवीन सामर्थ्याने भरून जाल. हालेलुया. हालेलुया. कारण की तुम्हाला माहिती आहे सध्या कोरोनाचे दिवस आहेत आणि इम्युनिटी पॉवर, हालेलुया, वैज्ञानिक भाषेत किंवा मेडिकलच्या भाषेत त्याला मराठीमध्ये रोगप्रतिकार शक्ती हे नाव आहे. हालेलुया. कारण की सध्या कोरोनाच्या काळात लस, इंजेक्शन किंवा कुठली थेरपी काम नाही करत. फक्त एकच काम करतं, तुमची आतमध्ये असलेली रोगप्रतिकारक शक्ती. हालेलुया. असं डॉक्टरांचं देखील म्हणणं आहे
जे इंजेक्शन वगैरे ते फक्त नावाला आहेत. हालेलुया. ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती स्ट्रॉंग आहे तेच बरे होत आहेत आणि ज्यांची वीक आहे ते बरे होत नाही आहे. हालेलुया. तर मला तुम्हाला कुणाला दुखवायचं नाही, फक्त मला तुम्हाला सांगायचं आहे की रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे दुसरं कसं तर ती जे परमेश्वराची शक्ती आहे, जे परमेश्वराचं सामर्थ्य आपल्या अंतःकरणात आहे, आपल्या शरीरात आहे, ती शक्ती. हालेलुया. तर ती शक्ती ही परमेश्वरापासून आपल्याला प्राप्त आहे. हालेलुया. आणि ते कसं काय प्राप्त आहे आणि बायबलमधून त्यामधून आपण ते शोधणार आहोत. 7 गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. शक्तीचे किंवा सामर्थ्याचे 7 प्रकार आपण म्हणू शकतो किंवा त्याचे 7 पॉईंट आपण म्हणू शकू. आणि ते सध्या कोरोनाच्या या युद्धात किंवा कोरोना महामारीच्या काळात त्या 7 गोष्टी जे बायबलद्वारे जे पवित्र आत्म्याने प्रेरणा दिलेली आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. आणि जेव्हा तुम्ही त्या 7 गोष्टी ऐकाल, हालेलुया, तेव्हा तुम्ही नक्कीच सामर्थ्यवान व्हाल आणि सर्व परिस्थितीवर विजय मिळवण्यास समर्थ व्हाल. हालेलुया. आपण पहिल्या पॉईंटकडे जाऊया. सामर्थ्य. मला पहिला पॉईंट सांगू दे. सामर्थ्य हे देवापासून आहे. वाचा पहिले करीत 4 अध्याय 20 वचन. कोरिन्थरस पहिले पत्र याचा 4 अध्याय 20 वचन. बंधुजन हो, मी तुमच्याकरता ह्या गोष्टी 4 अध्याय 20 वचन म्हणलं आहे. पहिले करीत 4 अध्याय 20 वचन. कारण देवाचे राज्य बोलण्यात नाही पण सामर्थ्यात आहे. हालेलुया. देवाचे राज्य कशात आहे? बोलण्यात नाही नुसतं, तर सामर्थ्यात आहे. हालेलुया. दुसरे करीत याचं पुस्तक 3 अध्याय आणि 5 वचन. दुसरं करेल सर 3 अध्याय 5 वचन. आम्ही स्वतः कोणतीही गोष्ट आपण होऊनच ठरवण्यास समर्थ हवं असे नव्हे, तर आमची पात्रता देवाकडून आलेली आहे. हालेलुया. आमचं सामर्थ्य देवाकडून आहे. हालेलुया. हालेलुया. पहिला पॉईंट मी तुम्हाला सांगत आहे की सामर्थ्य हे देवापासून आहे. हालेलुया. लक्षात ठेवा. हालेलुया. सध्या मेडिकल सुद्धा लोक खाजगीमध्ये म्हणतात की तुम्ही फक्त तुमची रोगप्रतिकारक शक्ती जी तुमच्या आतमध्ये आहे ती वाढवा, कारण की गोळ्या औषधाचा काही परिणाम होणार नाही. हालेलुया. ते फक्त तुम्हाला एक सपोर्टसाठी ते यूज करतात. पण मेन जी शक्ती आहे तुमची रोगप्रतिकारक शक्ती आणि ते सामर्थ्य, त्याला ते आपल्या अंतःकरणात शरीरात जे सामर्थ्य आहे त्याला मेडिकल सायन्समध्ये वेगळे नाव आहेत, पण मी तुम्हाला सांगतो ते सामर्थ्य देवापासून आहे. पहिला पॉईंट आपल्याला झालेला आहे. मी तुम्हाला संदर्भासाठी आणखी काय वचन देतो. रोम 8:39. दुसरे करीत 3 अध्याय 5 वचन. दुसरे करीत 12 अध्याय 9 वचन. हालेलुया. स्तोत्र संहितेचं पुस्तक 62 अध्याय 11 वचन. पहिले करीत 4 अध्याय 20 वचन. सामर्थ्य देवाचे आहे. दुसऱ्या पॉईंटकडे आपण जाऊया. शारीरिक सामर्थ्य. हालेलुया. वाचा अनुवादाचं पुस्तक 34 अध्याय 10 वचन. आपण दुसऱ्या पॉईंटकडे आलेलो आहोत. शारीरिक सामर्थ्य. 34 अध्याय 10 वचन. शेवटचा अध्याय अनुवादाच्या पुस्तकातील 34 अध्याय 10 वचन. परमेश्वराच्या प्रत्येक परिचयाचा असा मोसेस समान कोण संदेष्टा इस्रायलात आजवर झाला नाही. अनुवाद 34 अध्याय आणि 10 वचन. 33 अध्याय 25 वचन. तुझे आडसर लोखंडाचे व पितळेचे असो, तुझे सामर्थ्य आयुष्यभर कायम राहो. हालेलुया. मी वाचतो. 33 अध्याय 25 वचन. तुझे आडसर लोखंडाचे व पितळेचे असोत, तुझे वय वाढत असता तुझे सामर्थ्य कायम राहावं. हालेलुया. आणि 34 अध्याय आणि 7 वचन आहे ते 10 नाही 7 आहे.
मोशे मृत्यूसमयी 120 वर्षाचा होता, तरी त्याची दृष्टी मंद झाली नव्हती व त्याची प्रकृती क्षीण झाली नव्हती. हालेलुया. ह्या 2 वचनामध्ये आपण पाहतो की मोशे शारीरिक सामर्थ्याविषयी बोलत आहोत. आपण दुसऱ्या पॉईंटकडे आलेलो आहोत आणि सध्या प्रत्येकाला स्वतःचं शारीरिक सामर्थ्य वाढवायचं आहे. हालेलुया. जे काय आपण सध्या लढाई कोरोनाच्या महामारीच्या काळात जगत आहोत आणि त्यासाठी स्वतःचं शारीरिक सामर्थ्य वाढवण्याची गरज आहे आणि ते परमेश्वराकडूनच आहे. हालेलुया. हालेलुया. मोशे हा परमेश्वराचा मित्र होता, त्याशी विश्वास होता आणि त्यांनी परमेश्वराने त्याला निवडलं होतं. हालेलुया. आणि त्याविषयी साक्ष दिलेली आहे. तुम्ही जेव्हा 120 वर्षाचा होता तरी त्याची दृष्टी मंद झाली नव्हती किंवा त्याची प्रकृती क्षीण झाली नव्हती. आणि इथं लिहिलं आहे तुझे वय वाढत असतं तुझे सामर्थ्य कायम राहील. हालेलुया. दुर्दैवाने आज कोरोनाच्या महामारीच्या काळात वृद्ध लोक जास्त बळी पडत आहेत. तर तुम्ही आपलं सामर्थ्य टिकवून ठेवा. हालेलुया. त्यासाठी देवाचं वचनाचं मनन चिंतन करा. जे काही बायबलमध्ये वचनं आहेत, जे आरोग्याविषयी आहेत, जे शारीरिक सामर्थ्याविषयी आहेत, त्याचं मनन चिंतन करा. जे मी 7 पॉईंट सांगणार आहे तिथं तुम्ही चिंतन मनन करा आणि त्याचा स्वीकार करा विश्वासाने. विश्वासाने जर तुम्ही स्वीकार केला अंतःकरणात तर परमेश्वर नक्कीच तुम्हाला ते सामर्थ्य देईल. हालेलुया. हालेलुया. दुसऱ्या सामर्थ्याविषयी बोलत आहे. स्तोत्रसंहिता मी तुम्हाला संदर्भासाठी वचन देतो. स्तोत्रसंहितेचं पुस्तक 18 अध्याय 32 वचन, स्तोत्रसंहिता 71 अध्याय 18 वचन, स्तोत्र 71 9 वचन, हालेलुया. स्तोत्र 62 अध्याय 11 वचन, स्तोत्र 92 अध्याय 14 वचन, शास्त्रे 16 अध्याय 28 ते 30 वचन. हालेलुया. शमशोनाने प्रार्थना केली मरते वेळेस की देवा मला या एवढ्या प्रसंगी बळ दे म्हणजे मी माझ्या डोळ्यांबद्दल बलिष्ठांचा सूड घेईन. आणि तेव्हा परमेश्वराने त्याला ते शारीरिक सामर्थ्य दिलं आणि त्यांनी फक्त काय केलं, 2 हात ज्या खांबावर टेकले होते ते खांब त्यांनी असं ओढून ते पूर्ण ते भवन काढून टाकलं. आणि मरते वेळेस जेवढा त्यांनी शत्रूंचा वध केला ते तेवढ्या पूर्ण हयातीत केलेल्या शत्रूच्या वधापेक्षा कितीतरी अधिक पटीमध्ये केला होता. हालेलुया. 3000 लोकांचा वध त्यांनी मरते वेळेस केला. कशाच्या जोरावर? शारीरिक सामर्थ्याच्या जोरावर. कधी? जेव्हा त्यांनी परमेश्वराकडे प्रार्थना केली तेव्हा. हालेलुया. आता ह्याद्वारे आपण 3ऱ्या पॉईंटकडे जात आहोत. हालेलुया. 3ऱ्या पॉईंटकडे आपण जात आहोत. पहिला पॉईंट पाहिला आपण सामर्थ्य देवापासून आहे. दुसरा पॉईंट पाहिला शारीरिक सामर्थ्याविषयी. नंतर 3रा पॉईंट पाहत आहोत धार्मिकतेचे सामर्थ्य किंवा विश्वासाचे सामर्थ्य. हालेलुया. त्याला हेडिंग दिलं आहे धार्मिकतेचे सामर्थ्य किंवा विश्वासाचे सामर्थ्य. वाचा मत्ते 9 अध्याय 20 आणि 21 वचन. बुद्धमानाचा 9 अध्याय 20 आणि 21 वचन. मग पहा 12 वर्ष रक्तस्राव स्त्रीने पिळलेली एक स्त्री त्याच्यापाशी येऊन त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवली, कारण ती आपल्या मनात म्हणाली होती मी केवळ त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवले तरी बरी होईल. हालेलुया. मी केवळ त्याच्या वस्त्राच्या गोंडाला शिवले तरी बरी होईल. हालेलुया. हा त्याचा तिचा अंतकरणात असलेला विश्वास होता आणि त्या विश्वासाच्या जोरावर तिने फक्त काय केलं, प्रभू श्री ख्रिस्ताच्या वस्त्राच्या गोंडाला शिवली. हालेलुया. आणि ती तात्काळ तिचा जो 12 वर्षाचा रक्तस्रावाचा जो व्याधी होता तो बरा झाला. हालेलुया. फक्त तिने विश्वासाने एक कृती केली. हालेलुया. आणि तुम्हाला माहीत आहे त्यालाच मी धार्मिकतेचे सामर्थ्य हे सुद्धा नाव दिलेलं आहे. वाचा दुसरे करीत 5 अध्याय 7 वचन. दुसरे 5 अध्याय 7 वचन. आम्ही विश्वासाने चालतो, डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे चालत नाही. हालेलुया. स्पष्ट दिलं आहे आम्ही विश्वासाने चालतो. हालेलुया. डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे नाही. आणि तुम्हाला योग माहीत आहे, योगाचा नित्यक्रम माहीत आहे. हालेलुया. आणि त्याचं सामर्थ्य काय त्याला प्राप्त झालं होतं वाचा योग 1:10. हालेलुया.
मी तुम्हाला सांगत आहे, तिसरा पॉईंट आपला चालू आहे धार्मिकतेचे किंवा विश्वासाचे सामर्थ्य. हालेलुया. आणि योब हा त्या काळातला धार्मिक नीतिमान परमेश्वर भिवून मागणारा असा व्यक्ती होता. आणि तो पहिले 1 ते 10 वचनं जर तुम्ही वाचले तर तुम्हाला कळेल तो त्याचा नित्यक्रम कसा होता. तो प्रातःकाळी उठून परमेश्वराला बली हवन करायचा, प्रार्थना करायचा. हालेलुया. 10वं वचन, तो त्याचे घर व त्याचे सर्वस्वी या भोवती तू कुंपण घातले आहे ना. हालेलुया. तू त्याच्या हातास यश दिले आहे ना व देशात त्याची धनवृद्धी पावली आहे ना. पहिलं वचन वाचा फक्त, पहिलं वचन. ऊस देशात एक पुरुष होता, त्याचे नाव योब असे होते. तो सात्विक व सरळ होता, तो देवाला भिवून वागे व पापापासून दूर राहे. हालेलुया. बघा आपण बोलत आहोत तिसऱ्या पॉईंटकडे, विश्वासाचे किंवा धार्मिकतेचे सामर्थ्य. तुम्ही पूर्ण हे पहिलं पूर्ण अध्याय वाचा, तुम्हाला कळेल योबाचं जीवन कसं होतं. हालेलुया. आणि त्याचं प्रतिफळ, त्याचं सामर्थ्याने काय झालं, त्याचं सर्वस्व भोवती एक कुंपण तयार झालं. हालेलुया. मला तुम्हाला आज सांगू द्या, जर तुमचं जीवन विश्वासाचं धार्मिकतेचं जीवन असेल, हालेलुया, तर तुमच्या घरादाराभोवती, तुमच्या सर्वस्वाभोवती एक कुंपण म्हणजे प्रोटेक्शन तयार होईल. हालेलुया. जसं योएल 2:10 वचन आहे ना, मी त्याला समोर अग्नीचा कोट असा होईल. हालेलुया. हालेलुया. समोर अग्नीचा कोट असा होईल कधी, जर तुमचं जीवन विश्वासाचं धार्मिकतेचं असेल तर. हालेलुया. तुम्हाला संदर्भासाठी वचन देतो, आपण सर्व वचन वाचलं नाही. योब 17:9 वाचा. योब 17:9. हालेलुया. हालेलुया. तर तिसऱ्या सामर्थ्याविषयी पाहत आहोत, धार्मिकतेची किंवा विश्वासाची सामर्थ्य. तरी धार्मिक